कोकाटेंची पाठराखण सुरूच. माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री. कोकाटेंची सर्व खाती अजित पवारांकडे. अटक टाळण्यासाठी कोकाटे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात. न्यायालयानं अटकेचे आदेश देताच कोकाटेंची तब्येत बिघडली. अंबरनाथच्या विकासात काही कमी पडू देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रचार सभेत आश्वासन. पाकिस्तानकडून सुपारी घेतली का? भाजपाचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल. मी माफी मागणार नाही. पृथ्वीराज चव्हाणांची सैन्याचा अपमान केल्यावरही भूमिका ताठरच. दिल्लीतल्या प्रदूषणावर गुरुवारी संसदेमध्ये चर्चा. प्रदूषणामुळे दिल्लीकरांचा श्वास गुदमरला. विधानसभा अध्यक्षांकडून कारवाई का नाही? कोकाटे प्रकरणी विधानसभा अध्यक्षांचं मौन. कोकाटेंची पाठराखण का करताय? अंबादास दानवेंचा अजित पवारांना थेट सवाल. कोकाटेंना शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीचं समर्थन. न्यायालयाच्या आदेशानंतरही राष्ट्रवादीची बघ्याची भूमिका. नाशिक पोलीस कोणाच्या आदेशाची वाट बघतायत? कोकाटेंच्या अटकेचे न्यायालयीन आदेश पोलिसांकडे पोहोचले. मलिकांच्या नंतर कोकाटेंची पाठराखण. भाजपात राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत अस्वस्थता. मुंबईत नवी 4 पोलीस ठाणी दाट. लोकवस्तीनुसार जुन्या पोलीस ठाण्यांचं विभाजन. ठाण्यात कुरबुरी मिटवण्यासाठी हालचाली. महायुतीच्या मोजक्याच नेत्यांचा समन्वय साधण्यासाठी प्रयत्न. पंतप्रधान मोदी ओमानच्या दौऱ्यावर पोहोचले. ओमानमधल्या भारतीयांकडून मोदींचं जंगी स्वागत. राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जर्मनीतील विविध मंत्री आणि उच्चाधिकारी यांच्या सोबत करणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इथिओपियात सन्मान. मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरव. 2026च्या ऑस्करसाठी भारताकडून होम बाउंडची निवड. 24 चित्रपटांच्या स्पर्धेतून होम बाउंड चित्रपटाची झाली निवड. मुंबई पालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर. मतदार यादीनुसार 1,03,00,000 मतदार. ज्येष्ठांना वगळून तरुणांच्या हाती धनुष्याची दोरी. मुंबईत शिवसेनेची जबाबदारी योगेश कदमांवर.